छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं प्रचंड मोठा हंबरडा मोर्चा काढला जातोय। या मोर्चाचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात, तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे हे सुद्धा या मोर्चात सहभागी होत आहेत। स्वतः चंद्रकांत खैरे आपल्या बरोबर आहेत। साहेब, काय सांगाल, तुम्ही हंबरडा मोर्चा काढताय? लोकांचा जो एक हंबरडा मनापासून शेतकरी बांधवांचा तो इतका भयानक आहे, इतका भयानक की शेतकरी अगदी म्हणजे अक्षरशः त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाला, काहीच नाही राहिलं त्यांच्याकडं। आणि त्यांना जर मदत होत नसेल तर काय फायदा, फक्त घोषणा करून काय फायदा नाही। लाडक्या बहिणीला घोषणा केल्या दिल्या, आता लाडक्या बहिणीचा म्हणायला लागले बाबा हे लाडक्या बहिणी दिलं नाही तर आम्हाला काय देणार। लोकांना शेतकऱ्यांना सुद्धा वाटलं की आता हे काही बरोबर नाही आहे, हे काहीतरी खोट्या गोष्टी करतात, फक्त जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा महापालिकेच्या निवडणुकीसाठी हे करतात, म्हणून लोकांना खूप चीड निर्माण झालेली आहे। म्हणून लोकांचा कल माननीय शिवसेना पक्ष उद्धवजी ठाकरे यांच्याकडे आहे, म्हणून मोर्चाला खूप गर्दी होईल। पण संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे म्हणले की उद्धव ठाकरेंचा हा मोर्चा म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर स्टंटबाजी आहे आणि उद्धव ठाकरेंना शेतकरी माफ करणार नाही। थर्ड क्लास आहे, दारू विकतो हा माणूस, हा दारू विकतो। 22 दारूच्या दुकानाच्या सगळ्यांच्या नावावर घेतलेलं आहे। हा लोकांना काय शेतकऱ्यांना काय मदत करतो का? हा शेतकऱ्यांना दारू पाजून त्या ठिकाणी उद्ध्वस्त करतो हा भुमऱ्या। म्हणून या ठिकाणी मी सांगतो याला तर मी सरळ करेन। याच्या पोराने काल काय बोलला, याचा मुलगा बोलला ना की मी 20,000 मतं बाहेरून आणले मी, मग म्हणजे याचा अर्थ मग ते असं मला कळलं की स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं बाबा ते त्याला गप्प बसा म्हणून। मग हे असे दोघं बापले की आहे काय चाललं। ज्यावेळी याला मारलं होतं, काही शेतकऱ्यांनी मारलं होतं, कशाने मारलं, कशा करता मारलं काय जरा माहिती घ्या ना, आणि ते प्रकरण कसं दाबलं तेही सांगा। नंतर हा बाप आला तिथे, खासदार तिथे आला, तर खासदारालाही मारलं तिथे त्यावेळेस। कशाने मार, किती क्रूर आणि कसे फालतू लोक हे सगळे दोघं बापलेक। यांना आता मी सरळ करीन, आता मी शिवसेना स्थापन केलेली आहे, मी यांना मोठं केलं। आता हे इतकं जर होत असेल तर त्या ठिकाणी मग तर माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने यांना सरळ करणार मी आता, बस ठीक। आणि काल एकनाथ शिंदे सुद्धा म्हणले की किती हंबरडे फोडणार म्हणे, तुम्ही लोकसभेला हंबरडा फोडला, विधानसभेला हंबरडा फोडला, आता थोडे हंबरडे शिल्लक ठेवा। आता पहा ना तुम्ही, म्हणा आता काय करतो आम्ही, तुमचं काय काळं होतं तर पहा, तुम्ही कुठे जाता पहा, फक्त जाणं पहा आता तुमची कुठं जाणार म्हणून। आता लक्ष द्या तुम्ही, आता जनता चिडलेली, खूप चिडलेली आहे। म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये सरळ करणार ना। ह्या निवडणुकीत त्यांनी जर पैसे देऊन, इथं माझ्या लोकसभेच्या वेळेस सुद्धा यांनी 120 कोटी रुपये वाढले, 120 करोड सगळ्या घराघरात। काय किती महत्त्वाचं, 5 हे घ्या 25,000, तुमच्याकडे किती 30, हे इतके 1.5 लाख, हे असे तर पैसे वाटले त्यांनी। आणि तो निवडून आला, आणि निवडून आल्यानंतर काय, आता लोक बोलताना मला साहेब ते हे नाही, ते असं नाही तसं नाही, मला काय सांगता तुम्ही? सांगा ना, ज्या दारूवाल्याला तुम्ही मतदान केलेलं आहे त्या दारूवाल्याकडनं घ्या पैसे, घ्या मदत घ्या, प्रश्न सोडून घ्या। काहीच करू शकत नाही, त्याला वाचता येत नाही हो, लोकसभेत असं वाचता येत नाही, मराठी पण वाचता येत नाही। अशा माणसाला निवडून दिला आमच्या संभाजीनगरच्या जनतेने पैसे घेऊन, हा माझा आरोप आहे। हंबरडा मोर्चा मोठा होणार, हंबरडा मोर्चा खूप मोठा होणार आहे। आणि हंबरडा मोर्चा किती जरी झालं तर शेतकरी त्या ठिकाणी येणार, शेतकऱ्यांचा एक तो मोर्चा आहे। तर होते चंद्रकांत खैरे यांनी या मोर्चाच्याच पार्श्वभूमीवरती प्रचंड त्रागा करून आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, आणि यावेळेला या सगळ्यांना आपण सरळ करणार असल्याचं सुद्धा खैरे यांनी सांगितलं। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।